वळूया पुढील बातमीकडे। लेन्सकार्टमधील टिकली वादावर कंपनीने अखेर जाहीर माफी मागितली। बोरिवली शाखेत झालेल्या वादानंतर आमच्या स्टोअरमध्ये टिळा किंवा टिकली लावण्यावर कोणतीही बंदी नाही असं स्पष्टीकरण कंपनीने दिलं। दरम्यान लेन्सकार्टमध्ये टिळा टिकली लावण्यास बंदी असल्याचा भाजपचा आरोप आहे। टिळा आणि टिकलीच्या वादानंतर लेन्सकार्टनं माफीनामा जाहीर केलाय। लेन्सकार्ट कंपनीची एक अंतर्गत मार्गदर्शक तत्व सोशल मीडियावर लीक झाली आहेत। भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या नाझिया इलाही खान यांनी एका लेन्सकार्ट स्टोअरमध्ये जाऊन या धोरणाचा तीव्र निषेध केला। यावेळी स्टोअर मॅनेजरला धारेवर धरत नाझिया खान यांनी कर्मचाऱ्यांना टिळा लावलाय। सोशल मीडियावर लेन्सकार्टच्या स्टाईल गाईड मधील एका पानाचा फोटो व्हायरल झालाय। कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी बिंदी, तिलक किंवा हातात धार्मिक दोरा बांधण्यास मनाई केल्याचा दावा करण्यात आलाय। नियमावलीमध्ये हिजाबला परवानगी देण्यात आली आहे। या वादानंतर लेन्सकार्टकडून स्पष्टीकरणही देण्यात आलंय। व्हायरल होत असलेला दस्तऐवज जुना आणि कालबाह्य आहे। कर्मचारी बिंदी आणि तिलक अभिमानानं लावू शकतात। आमच्याकडून झालेल्या या चुकीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। टिकला लावला नाही आणि टिळी लावली नाही, ज्याचा त्याचा विषय काला। टिकली लावा नाही तर नका लावू, ज्याचा त्याचा विषय आहे। ठीक आहे, लावली पाहिजे। हिंदू मुलींनी, हिंदू महिलांनी ही भूमिका असायला काहीच हरकत नाही, असलीच पाहिजे। लेन्सकार्टने त्यांच्या सोशल हँडलवरती त्यांनी सर्व भारतीयांची माफी मागितली आहे आणि स्पष्टपणे लिहून दिलं आहे की लेन्सकार्टमध्ये कुठेही बिंदी, मंगलसूत्र, कलावा आणि त्यात बुरकाचा पण समावेश केला आहे। याच्यावर कुठलाही निर्बंध नाही। त्यामुळे आमचं आंदोलन आम्ही लेन्सकार्टच्या विरोधात मागे घेत आहोत। माफी मागितली असली तरी शेअर बाजारातही त्याचे पडसाद उमटू लागलेत। सोमवारी लेन्सकार्टच्या शेअरमध्ये सुमारे 5% मोठी घसरण पाहायला मिळाली आहे।